नमस्कार. मी डॉक्टर मोहन राजमाने, प्राचार्य सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, आपणा सर्वांचं स्वागत करतोय. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराडची स्थापना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत सद्गुरू गाडगे महाराज यांच्या नावाने 1954 मध्ये केली. तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या दूरदृष्टीमधून ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य आणि मजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून स्थापन झालेलं हे महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणचे पहिले महाविद्यालय असावे. या महाविद्यालयामुळे कराड, पाटण, मान, खटाव, खानापूर, आटपाडी, वाळवा, शिराळा इत्यादी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय झाली. कर्मवीर अण्णांनी स्थापन केले त्यावेळेला 54 विद्यार्थी संख्या असलेलं महाविद्यालय आज 13,000 विद्यार्थी विविध ज्ञानशाखामध्ये या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयामध्ये 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, व्यवसाय शिक्षणापासून पदवीपर्यंतचे BA, BCom, BSc वर्ग, त्याचबरोबर पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट MA 7 विषयामध्ये, MCom 2 विषयामध्ये, तर MSc 7 विषयामध्ये, उदाहरणार्थ केमिस्ट्री, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स इत्यादी वर्ग सुरू आहेत. पदवी त्याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रम देखील या महाविद्यालयाने सुरू केलेले आहेत. त्यामध्ये BCA, BCS, BSc बायोटेक्नॉलॉजी एंटायर, BCom IT इत्यादी विषयाचे पदवीपर्यंतचे वर्ग देखील आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देखील घ्यावं आणि त्यांच्या हाताला काम मिळावं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावं या दृष्टिकोनातून महाविद्यालयाने हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी पार्लर सारखे अभ्यासक्रम देखील सुरू केलेले आहेत. मला सांगायला अभिमान वाटेल, या महाविद्यालयामध्ये मुलांची NCC असून सातारा जिल्ह्यातील मुलींची NCC असलेलं हे एकमेव महाविद्यालय आहे. आपण अलीकडच्या काळात पाहतोय की सैन्य दलामध्ये देखील मुलींना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ग्रामीण भागातील मुली सैन्य दलामध्ये अधिकारी पदापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून महाविद्यालय आणि विजय दिवस समारोह समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये वुमेन्स मिलिटरी अकॅडमी देखील सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमामधून अधिकारी पदापर्यंत पोहोचावेत या दृष्टिकोनातून बॅरिस्टर PJ पाटील यांच्या नावाने महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे. त्याचा लाभ देखील अनेक विद्यार्थी घेत आहेत. अलीकडच्या काळात बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये देखील विद्यार्थ्यांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध आहे आणि म्हणून महाविद्यालयानं बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील परीक्षांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग देखील सुरू केलेले आहेत. या दोन्ही मार्गदर्शन केंद्रामधून अनेक विद्यार्थी वर्ग 1 व 2 चे अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. महाविद्यालयामध्ये केशवराव पवार यांच्या नावानं ग्रंथालय सुरू केलेलं आहे. या सुसज्जाच्या ग्रंथालयामध्ये एकूण 1,45,157 एवढे दुर्मिळ असे ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचा विद्यार्थी आणि प्राध्यापक संदर्भ पाहण्यासाठी चांगला उपयोग करून घेतात. या महाविद्यालयातील हे ग्रंथालय पूर्णपणे संगणकीकृत झालेलं असून याचा उपयोग विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि समाजातील अनेक लोक करून घेत असतात. महाविद्यालयामध्ये कैलासवासी अभिजित पतंगराव कदम हे भव्य असं क्रीडा संकुल उभारण्यात आलेलं आहे. सुसज्ज असे हे क्रीडा संकुल
त्याचबरोबर भव्य असं मैदान या महाविद्यालयामध्ये आहे. 400 मीटरचा ट्रॅक देखील महाविद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये आहे. इनडोअर आणि आउटडोअर अशा या दोन्ही क्रीडा संकुलाच्या माध्यमामधून बास्केटबॉल असेल, टेबल टेनिस असेल, कॅरम असेल, जुडो, बुद्धिबळ, कबड्डी, खो खो, क्रिकेट असे विविध खेळांचं मार्गदर्शन केलं जातं. आणि या क्रीडा संकुलाच्या माध्यमामधून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील चमकलेले आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयामध्ये सुसज्ज, भव्य आणि अद्ययावत अशा विविध विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र अशा भव्य अशा प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या. आजच्या युगामध्ये कॉम्प्युटरच्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला असल्यामुळं महाविद्यालयाने 9 संगणकाच्या प्रयोगशाळा उभा केलेल्या असून 500 संगणक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. महाविद्यालयामध्ये A, B, C, D आणि शताब्दी बिल्डिंग अशा भव्य इमारती आणि सर्व सोयींयुक्त अशा क्लासरूम्स, डिजिटल क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या महाविद्यालयामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय, विशेषतः मुलींच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून महाविद्यालयाने 3 विद्यार्थिनी वसतिगृह उभारली असून त्या माध्यमामधून 590 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलेली आहे. हे वसतिगृह सर्व सोयीने युक्त आहे. मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून 200 मुलांची कॅपॅसिटी असलेलं एक बॉयज हॉस्टेल, करमेर विद्यार्थी वसतिगृह सुरू आहे. या दोन्ही मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा अत्यंत माफक दरामध्ये, ना नफा ना तोटा या तत्वावरती दिलेल्या जातात. आपणाला कल्पना आहे, अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घरामध्ये बसून देखील शिक्षण घेता यावं आणि म्हणून ई लर्निंगसाठी महाविद्यालयामध्ये 3 स्टुडिओ उभा करण्यात आलेले आहेत. या स्टुडिओमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांची लेक्चर्स घेतात. ती लेक्चर्स कॅप्चर करून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा झूमच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरामध्ये बसून शिक्षण घेता येतं. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये अनेक डिजिटल क्लासरूम देखील उभा करण्यात आलेले आहेत. या सर्व सोयी सुविधांचा फायदा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी घेत असतात. महाविद्यालयाच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक प्रगती देखील चांगली झालेली आहे. 12वीचा निकाल HSC बोर्डाच्या निकालापेक्षा देखील जास्त असतो. या महाविद्यालयामध्ये 12वीसाठी बोर्डाच्या अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा, मग JEE असेल, नीट असेल, MSCET असेल, या परीक्षांची देखील तयारी करून घेतली जाते. वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गाचे देखील निकाल विद्यापीठाच्या निकालापेक्षा देखील अधिक आहेत. बोर्ड आणि विद्यापीठ परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत आणि विविध पारितोषिक देखील त्यांनी प्राप्त केलेली आहेत. मला सांगायला अभिमान वाटेल, मार्च 2017 मध्ये NAAC कडून महाविद्यालयाची तपासणी करून घेतली आणि महाविद्यालयाला 3.63 CGPA सह A+ मानांकन मिळाले आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर जून 2019 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कडून महाविद्यालयाला ऑटोनॉमस कॉलेज, स्वायत्त महाविद्यालय हा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि हे 2019 हे पहिलं वर्ष, प्रथम वर्ष UG आणि प्रथम वर्ष PGचं ऑटोनॉमस कॉलेज म्हणून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या सर्व कामामध्ये मला रयत शिक्षण संस्था, शिवाजी विद्यापीठ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, आजी माजी विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लागतं आणि म्हणूनच हे काम मी करू शकलो असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतं. थँक्यू.